लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांना अपेक्षा आहे की 21 तारखेच्या नंतर जे आहे या योजनेच्या संदर्भात अपडेट येईल वितरणाच्या संदर्भात। तर 21 तारखेच्या नंतर लगेचच वितरण होईल का? कारण की आपण जर पाहिलं तर आज 21 तारीख आहे, आज आहे 21 तारीख आणि यानंतर पुढील काही दिवसांमध्ये वितरण होईल का? आणि समजा जर वितरण झालं तर किती दिवसांमध्ये पुढील वितरण होऊ शकतं किंवा वितरण होणार की नाही याबद्दल अगदी स्पष्टपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी जे आहे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री त्यांना पण विनंती आहे की लवकरात लवकर जे आहे आता वितरणावर जे आहे अपडेट द्या आणि दोन्ही हप्ते एकत्रित द्या। एक हप्ता ठेवा, एक हप्ता द्या आणि दुसरा हप्ता देऊ नका, असं करू नका। दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरणावर लवकरात लवकर जे आहे अपडेट द्या आणि वितरण लवकरात लवकर करा। बघा 21 तारखेच्या नंतर वितरण होणार का त्या मुख्य मुद्द्याकडे आपण येऊयात। 21 तारखेनंतर लगेच वितरण होईल का? तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे बघा 21 तारखेच्या नंतर म्हणजे आज तर काही वितरण होणार नाही ऑब्व्हियसली। तर उद्यापासून जर आपण पाहिलं, उद्या सोमवार, त्यानंतर 31 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत जर आपण विचार केला उद्यापासून, तर त्याच्यामध्ये पण 2 सुट्ट्या आहेत, याच्यामध्ये पण 2 सुट्ट्या आहेत। म्हणजे असं जर आपण पाहिलं या 22 ते 31, कारण 31 तारखेचा महिना आहे, तरी इनमीन आपल्याकडे 10 दिवस आहेत बघा। या 10 दिवसामध्ये असं नाही की आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल असं वाट पाहायची गरज पडणार नाही। तर या 10 दिवसामध्ये पण ठराविक काही दिवस आहेत आणि ते दिवस आहे बघा कोणते, तर 24 डिसेंबरपर्यंत। 24, कारण 25 डिसेंबरला परत सुट्टी येणार आहे, म्हणजे GR काही येणार नाही, त्यामुळे वितरण त्या दिवशी होण्याची शक्यता नाही 25 तारखेला। परंतु 24 तारखेपर्यंत म्हणजे कोणते, एक 22 तारीख, त्यानंतर 23 तारीख आणि त्यानंतर 24 तारीख, म्हणजे उद्यापासून, उद्याची 22, 23, 24 ह्या 3 दिवसामध्ये, खास करून 3 दिवसात व्यवस्थित समजून घ्या बघा, 3 दिवसामध्ये जर वितरणावर अपडेट नाही आली, वितरण सुरू नाही झालं, तर मग मात्र अन्यथा त्यानंतर वितरण आचारसंहितेच्या नंतरच होण्याची शक्यता आहे। आता तुम्ही म्हणाल की आचारसंहितेच्या नंतर म्हणजे काय, कारण आचारसंहिता तर 16 जानेवारीपर्यंत आहे। तर होय, तशा प्रकारे, कारण की कोणतंच कारण नाही, आता याचंच कोणतंही कारण नाही, म्हणजे ठोस कारण नाही आहे की वितरण का पुढे जात आहे। त्यामुळे जी आपली आचारसंहिता आहे ती आहे जानेवारीपर्यंत, मग आता इतके दिवस थांबायला पाहिजे का? नाही। तर हे चित्र कधीपर्यंत क्लिअर होणार, तर 22, 23 आणि 24 ह्या 3 तारखेला, म्हणजे उद्याची, परवाची आणि त्यानंतरची, म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत जर वितरण नाही झालं तर समजा या वितरणाला अजूनही पुढे जाण्याचे चान्सेस किंवा पुढे ढकलण्याचे चान्सेस राज्य शासनाकडून होऊ शकतात। त्यामुळे शासनाला पण विनंती आहे, जरा एकदा वितरणाबद्दल पहा। एवढ्याला वितरण जे आहे तुमच्या मनानं वाटन तेव्हा तुम्ही करू नका। लाडक्या बहिणी प्रचंड, त्यांना जे आहे मेडिकलसाठी काही पैसे लागतात, काही लाडक्या बहिणी त्याच्या शिक्षणासाठी त्यांच्या मुलाबाळांचा याच्यातनं खर्च भागवत असतात, तर त्यांना पण त्याची गरज असते। तर त्या गोष्टी समजून घ्या आणि वेळेवर वितरण करा। त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर झालं असेल की 21 तारखेच्या नंतर तर लगेचच वितरण होईल का? तर बघा त्याचं उत्तर आहे की तुम्हाला 22, 23 आणि 24 या 3 तारखेच्या दरम्यान जर वितरण नाही झालं तर वितरण मग पार पुढे जाऊ शकतं। तर त्यामुळे तसं होऊ नये, वितरण ह्याच वेळेस व्हावं, लवकरात लवकर व्हावं, याबद्दल जे आहे शासनाला परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल नेहमीप्रमाणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYCच्या संदर्भात एकल महिला आणि ज्या लाडक्या बहिणींचे वडील बेपत्ता आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींचे पती बेपत्ता आहेत, अशा लाडक्या बहिणींना अजूनही KYC करण्याचा वेबसाईटवर ऑप्शन उपलब्ध नाही। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची यावर पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थोडी स्पष्टीकरण द्या, जेणेकरून त्यांना पण KYC करण्याचा मार्ग मोकळा होईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।